तर आत्ताच मी आंघोळ करून आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता केस माझे ओले आहेत. आता हे मला वाळवायचे आहेत. केस वाळेपर्यंत मी थोडंसं चेहऱ्याला जे काही माझं रुटीन असते ते करून घेते आणि सोबतच ड्रेससुद्धा चेंज करणार आहे आणि हा ड्रेस मी वेअर करणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि 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 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आजचा जो विषय आहे तो विषय आहेच तसा गंभीर, कारण की तुम्हाला मी थेट माझ्या लहानपणात घेऊन जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बाकीचे जे काही विषय आहे तो मी चेंज केल्यानंतर वापस आल्यानंतर तुम्हाला सांगते. तर चला मी आलेली आहे. सगळ्यात पहिले मी हा माईक जो आहे तो लावून देते. चला आजच्या व्हिडिओचं पहिले ना मी तुम्हाला कारण सांगते. ओके चला, तर मी आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. का ते मी तुम्हाला सांगते. तर ही मी स्क्रीनवर एक कमेंट्स लावते, ती तुम्ही पहिले वाचून घ्या आणि सोबतच मी सुद्धा वाचते, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि माझ्याही लक्षात येईल. हां, एक कमेंट्स आलेली आहे मला यूट्यूबवर. सुपर नाइस हेयर स्टाइल, थैंक यू सो मच. प्लीज़ आप नेक्स्ट मेरे ऑयली हेयर का ट्रेडिशनल लुक चैलेंज ज़रूर ट्राई करो. दीदी आप लॉन्ग वीडियो में कट्स बिना फर्स्ट हेयर वॉश के बाद वीडियो में फर्स्ट हेयर ड्राई करो. सेकंड, आप पूरा वॉश हेयर में पैराशूट ऑयल यूज़ करके ज़्यादा हेयर ऑयलिंग करो. थर्ड, आप बारीक दांतों वाले कॉम के साथ स्लीक कॉम करके फ्रंट हेयर का सेक्शन बैक साइड में पिन करो. फिर पिन हेयर में स्लीक ब्रेड बनो. ओके ना, आप ट्रेडिशनल ड्रेस सलवार और साड़ी वेअर करके फायनल लुक फिनिश करो. तर कमेंट्स तुम्ही सुद्धा वाचली असेल आणि ही कमेंट्स वाचून मी जाम खुश झाली आणि ज्यांनी मला ही कमेंट्स केलेली आहे त्या माझ्या प्याऱ्या सबस्क्रायबरला थँक्यू सो मच, कारण की तुम्ही मला त्या दिवशी डायरेक्ट माझ्या लहानपणात घेऊन गेलेले आहेत. तर आता मी बोलणार सुद्धा आहे आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टीचं मला चॅलेंज दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी करणार सुद्धा आहे. केस माझे वाढलेले आहेत. मी ड्रायर यूज नाही करत, कारण की माझे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल. ड्रायर यूज करणं हे आपल्या केसांसाठी चांगलं नाही आहे, म्हणून मी थोडेसे वाढू दिलेले आहेत आणि केस माझे वाढलेले आहेत. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे की पॅराशूट तेल लावायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आणि मी हेच यूज करते आणि हे फोडलेलं सुद्धा नाही आहे, आता फोडते आहे. तर चला आता आपल्याला केसांना ऑइलिंग करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी घेत आहे भरपूर असं तेल आणि मस्तपैकी लावणार आहे. आता मी तुम्हाला सांगते की मी लहानपणात का गेली. तर जेव्हा मी लहान होती ना, म्हणजे 7वीत होती, तर 7वीत म्हणजे लहानपण नाही, तर 7वीत जेव्हा होती मी तेव्हा तुम्हाला सांगते माझे जे केस आहे ते एवढे वाढले होते की माझे केस कमरी एवढे होते आणि मी लहान असल्यामुळं मला ते केस विंचरता येत नव्हते, म्हणून मग रोज आईला मला ते केस विंचरून मागावं लागत होते. तर आई व्यवस्थित केस करून त्याची व्यवस्थित पोणी घालून द्यायची मला. आणि व्यवस्थित म्हणजे काय, आणि पहिलेच्या आई तुम्हाला माहिती आहे कशा होत्या, तर पच केसांना तेल लावणे आणि एकदम टाईट अशी पोणी घालून द्यायची. आणि ही जेव्हा मी कमेंट्स वाचली ना तेव्हा डायरेक्ट मला माझ्या आईची आठवण आली, माझ्या लहानपणाची आठवण आली. मी परत तेल घेत आहे, कारण की मला असं वाटत आहे थोडं कमी झालेलं आहे, त्यामुळं परत तेल घेतले मी. तर मला माझ्या लहानपणाची आठवण आली, आईची आठवण आली की यार जेव्हा मी लहान होती तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माझी आई करून द्यायची. आणि आज तुम्ही मला असं चॅलेंज दिलेलं आहे की आज ती गोष्ट मला स्वतःला करायची आहे. थँक्यू सो मच. आणि मला ना मजा वाटत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी परत अनुभवायला भेटत आहे. आणि मी हा ड्रेस घातलेला आहे. हा ड्रेस घालण्यामागचं सुद्धा कारण आहे की जेव्हा मी लहान होती ना तेव्हा अनारकलीची ना खूप जास्त फॅशन होती. तर तेव्हा मी ना सगळ्यात जास्त अनारकली घालायची, म्हणून मी हा अनारकली पॅटर्नमध्ये माझा ड्रेस आहे. मीशोवरून ऑर्डर केलेला आहे. याची लिंक हवी असेल तर तसं मला सांगा, मी लिंकसुद्धा तुम्हाला देईल. खूप सुंदर असा हा ड्रेस आहे, म्हणून मग मी हा अनारकली पॅटर्नमध्ये ड्रेस घातला की जेणेकरून मला पूर्णपणे लहानपणाचा आज फील यायला पाहिजे. म्हणून चला बघू शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मी मस्तपैकी भरपूर असं तेल लावलेलं आहे. ओके, आता मला त्यांनी सांगितलेलं आहे की बारीक कंगव्यानी
समोरचे केस घेऊन बॅक साईडला पिन अप करायचे. ओके, आणि तेही स्लिक लुक जे मी पहिले करायचे. ओके, चला आता याला मी पिन अप करते. असे सबस्क्रायबर भेटायसाठी पण यार खरंच नशीब लागतं, जे आपल्याला डायरेक्ट आपल्या लहानपणात घेऊन जातात, नाही का. इथे बघू शकता तुम्ही. आता हे सुद्धा मी केस घेऊन मस्तपैकी विंचरून बॅक साईडला याची पोनी करणार आहे. आणि तेल एवढं झालेलं आहे की माझा कंगवा पूर्णपणे तेलगट झालेला आहे, हातातून घसरत आहे अक्षरशः. म्हणजे माझ्या आईची किती कमाल, किती एवढं तेल लावून द्यायचे माझ्या डोक्याला. आणि म्हणूनच कदाचित माझे केसही चांगले होते. आणि मी खोटं नाही सांगणार तुम्हाला, मी लहानपणापासून तर आत्तापर्यंत कधीच तेल चेंज नाही केलं. मी हेच तेल वापरते, खोबरेल तेल, ज्याला आम्ही खोबरेल तेल म्हणत होतो. आता हे पॅराशूट झालेलं आहे, तर हेच तेल मी लहानपणापासून यूज केलेलं आहे, आणखीनही करते आहे. आणि माझे केसही छान आहेत, तर तुम्हाला माहितीच आहे. तर जी लहानपणी वेणी घालायची मी, माझी आई मला लहानपणी अशा 2 वेण्या घालून द्यायच्या. आणि माझे केस एवढे दाट होते की या साईडनं ही आता तुम्ही जेवढी वेणी बघत आहे ना, अशा इकडून सुद्धा म्हणजे 2 वेण्या घालायची आई. एक इकडून एवढीच जाड वेणी पडायची आणि एक इकडून एवढीच जाड वेणी पडायची. तर अशा 2 वेण्या मला माझी आई घालून द्यायची पहिले. आणि म्हणून कदाचित माझे केस चांगले असेल सॉरी. आता याला मी इथे बो लावते आणि माझी हेअरस्टाईल तयार झालेली आहे. आणि तुम्ही जो मला चॅलेंज दिला तो चॅलेंज सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आणि थँक्यू सो मच. मला हा चॅलेंज खूप आवडला आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे. जर असेच आणखीन कोणी नवीन सबस्क्रायबर असेल आणि त्यांना जर कुठलं तरी चॅलेंज मला द्यायचं असेल तर बिलकुल बिंदास तुम्ही चॅलेंज द्या. मी ते चॅलेंज कंप्लीट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आणि इथे बघा छोटीशी अशी लटसुद्धा निघालेली आहे आणि स्लीक लुक सुद्धा झालेला आहे. आणि मी कशी दिसत आहे ते मला तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि हे जे लुक तुम्ही माझं बघत आहे ना, हे माझं लहानपणीचं लुक आहे. फक्त एवढं आहे की तेव्हा मी खूप गोल मटोल होती, तर माझा चेहरा गोल गोल होता. आता लंबा झालेला आहे थोडासा. तर मला आवडलेलं आहे हे लुक, कारण की हेच मी खरी जे मी आहे ना ते हेच आहे. मी पहिले मी अशीच राहायची आणि अशीच होती आणि तेच लाईफ जी आहे ना तीच खूप सुंदर होती. थँक्यू सो मच. मी परत एकदा म्हणणार आणि कुठलाही कट न लावता हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. आता मी भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.